आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। दादा, वेद आणि पुराण असं म्हणतात की सुबुद्धी आणि कुबुद्धी प्राणी मात्राच्या हृदयात राहतात। प्रत्येक प्राणी आपापल्या इच्छा आणि कर्मानुसार दोन्हीपैकी एकाच अनुसरण करतो। यावेळी कुमतीने आपल्या मनावर प्रभाव टाकला आहे, म्हणून तुम्हाला हित आणि अहित ओळखता येत नाहीये। सीता जे राक्षस कुळासाठी काळ्या रात्रीच्या समान आहे, तिच्यावर आपली प्रीती वाढत आहे, आणि जे आपल्याला विनाशाच्या मार्गावर रोखतात। बस विभीषण, तूही आमचं खातो आणि निष्ठा ठेवतो त्या वनवासींची। मूर्ख आमच्या मर्जीवर जगतो आणि कामना करतो शत्रूंच्या द्वारा आमच्या विनाशाची। धिक्कार आहे तुझ्यासारख्या कुलद्रोह्याचा। नाही नाथ, नाही। अहंकार होऊन शत्रू वाटे जास मी, विनाशकाला येऊनी बुद्धी होय विपरी, बुद्धी होय विपरी। मेघनाथ बरोबर सांगत होता, हा शट दयेला पात्र नाही आहे, नाही आहे। ते पाहाले काय म्हटलं राजमातेने? मातेचंही हेच मत आहे की श्रीरामाला शरण जा। तर चलूया। चला जाऊ रघुरामा पाशी, करीत मनोरथ सर्व मनाशी, करीत मनोरथ सर्व मनाशी। ज्या चरणांच्या पादुका धरी भरत उषाशी, त्या चरणांना पाहुया नेत्रांनी अमुच्या, नेत्रांनी अमुच्या। विचार धरुनी हाच उराशी,
पार करुनी सिंधू सागर हा कपिनी विभीषण पाहिला येता वाटे तयाना तो कुणी दूत वाटे तयाना तो कुणी दूत. ते पहा, शत्रूचे कोणी दूत येत आहेत. जा, महाराज सुग्रीवानाची सूचना द्या. महाराज सुग्रीव कुटीत आहेत. जी. श्रीराम प्रभूंची आज्ञा आहे की छावणीच्या चारी बाजूस प्रत्येक क्षणी पहारा असायला हवा. महाराजांचा विजय असो. बोल. महाराज, काही जण आकाश मार्गाद्वारे लंकेच्या दिशेनं आपल्याकडे येत आहेत. लंकेच्या दिशेनं? होय महाराज. म्हणजे प्रभू श्रीरामांचं म्हणणं उचितच आहे. आपल्याला सतत सतर्क राहायला हवं. चल जाऊ. अशा प्रकारे रहस्यमय रीतीने येणारे तुम्ही लोक कोण आहात? कुठून आला आहात? काय उद्देशानं आला आहात? सावधान, सगळं खरं खरं सांगा. मी जे काही सांगेन खरं सांगेन, कारण असत्य बोलणं माझा स्वभाव नाही आहे. जर माझा अंदाज बरोबर असेल तर आपण किष्किंधा नरेश वानरराज सुग्रीव आहात. तुमचा अंदाज बरोबर आहे. आता आपला परिचय द्या. हे कपिराज, माझा प्रणाम स्वीकार करा. मी लंकापती महाराज रावण यांचा छोटा भाऊ आहे. माझं नाव विभीषण आहे. जेव्हापासून त्यांनी देवी सीतेला पंचवटीतून पळवून आणलंय, आमच्यामध्ये मतभेद वाढतच गेले आहेत. मी वारंवार हे सांगितल्यावरती की देवी सीतेला सन्मानपूर्वक परत करा, त्यांनी मला खूप कठोर गोष्टी ऐकवल्या आणि माझा अपमानही केला. म्हणूनच मी माझं घरदार सोडून श्रीरामाला शरण आलोय. भगवान राम शरणागत वत्सल आहेत. आपण जाऊन त्यांना निवेदन करा की विभीषण त्यांना शरण येऊ इच्छितो. चांगली गोष्ट आहे. आम्ही श्रीरामापर्यंत आपला निरोप पोचवतो, पण तोपर्यंत आपण तिथंच राहा. आमच्या छावणीत यायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. या 5ही जणांवर लक्ष ठेवा. आम्ही परतेपर्यंत यांना खाली उतरू देऊ नका. जशी आज्ञा महाराज. ये मित्रा, बस. रघुनाथजी, आपल्या स्वतःला लंकेचा राजा रावणाचा लहान भाऊ म्हणवणारा एक राक्षस आला आहे. आपल्याला शरण येऊ इच्छितो असं सांगत तो आपल्याजवळ येण्याची परवानगी मागू इच्छितो. परंतु तो शत्रूचा भाऊ आहे. यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा की त्याला आपल्या शिबिरात येण्याची परवानगी दिली जावी की नाही. आपणा सर्वांचं या बाबतीत काय मत आहे? कदाचित तो रावणाचा कुणी गुप्तचर असेल महाराज. भाऊ असो किंवा गुप्तचर असो, आहे आमचा शत्रूच. या मायावी राक्षसांचा काय भरवसा. शरण येतो सांगून आमच्या सैन्यात घुसून आतल्या आत आपलं अहित करेल. आमचा विश्वास जिंकून आपल्यावरच प्रहार करेल. भगवान, आपल्याला त्याच्या गोष्टी न ऐकता त्याला त्वरित बंदी बनवलं पाहिजे. वानरराज, ज्याच्या हृदयात कपट असेल तो अशा प्रकारे सरळ सरळ समोर नाही येत. त्याला त्याचा परिचय विचारला पाहिजे. तो कोण आहे? काय नाव आहे त्याचं? विभीषण नाव सांगितलंय त्यांनी त्याचं. विभीषण? काय विभीषण नाव सांगितलं त्याने? का?
काही शंका उत्पन्न झाली नाव ऐकून? शंकेचे तर ढग निवळले विभीषण नाव ऐकून. जर वास्तवात तो विभीषणच असेल तर? हनुमाना, तू तर असं म्हणतोयस की जणू विभीषण आपला स्वजन हितचिंतक आहे. तो तसा असू नाही शकत. शेवटी तो रावणाचा भाऊ आहे, एक राक्षस आहे. म्हणून मनाप्रमाणे रूपही धारण करू शकतो. राक्षसात अंतर्धान पावण्याची शक्तीही असते. तो संधी पाहून आपली खूप हानी करू शकतो. राक्षस जातीचा आहे म्हणून तो दुष्ट आणि दुर्जनच असेल असं समजणं चूक आहे. कोणीही प्राणी जातीवरून चांगला किंवा वाईट नसतो. तो तर आपल्या कर्माने चांगला किंवा वाईट होतो. राक्षसांमध्येही राजा बळीसारखे धर्मात्मा आणि दानशूर, प्रल्हादासारखे हरिभक्त झाले जांबुवंत. त्याच प्रकारे विभीषणही आपला परमभक्त आहे प्रभू. आणि सीता मातेने तर मला हेही सांगितलं होतं की विभीषण आपल्या मुलीच्या हस्ते लपून छपून कधी कधी त्यांना भोजनही पाठवत असतो. होऊ शकतं की त्यावेळी त्यांच्या मुलीने सहानुभूतीमुळे असं केलं असेल. परंतु आज स्थिती वेगळी आहे. लंकेत सर्व जाणत असतील की यावेळी श्रीरामाची सेना समुद्राच्या त्या तीरावर पोहोचली आहे. यावेळी विभीषणाची आपल्या भावाच्या वैऱ्याकडे येण्याची नाही उचित वेळ आहे, नाही उचित स्थान. जो संकट समयी आपल्या स्वतःच्या भावाला सोडून येतो त्याच्यावर जरा विचार करूनच विश्वास ठेवायला हवा. लक्ष्मण आणि भरतासारखे भाऊ या विश्वातच काय तिन्ही लोकात दुर्लभ आहेत. म्हणूनच त्यांच्या मापदंडानं सर्वांना पाहणं उचित नाहीये. वानरराज, आपणा सर्वांचे विचार मी एकाग्र चित्त होऊन ऐकत होतो. आता आपण सर्व माझे विचारही ऐका आणि त्यानंतर आपला निर्णय द्या. शक्य आहे विभीषणात काही दोष असेल, त्याच्या मनात दुरावाही असेल. परंतु माझा एक निश्चय आहे की जो शरण येईल त्याला अभय द्यायचं. जर मित्रत्वाची याचना करत कुणी शरणार्थी बनून आला असेल तर त्याला झिडकारणं चूक आहे. दोषी व्यक्तीला आश्रय देणं, भलेही तो ठकवायला का आला असे ना, सत्पुरुषांसाठी उचित आहे. ठकवणं पाप आहे, ठकवलं जाणं नाही. आपला निर्णय उत्तम आहे प्रभू, आणि धन्य आहेत आपले आदर्श. आपण सर्व त्याचे स्वजन नाही, पण तरीही तो आपल्याकडे शरण मागायला आला आहे. मला यामध्ये काही कपट दिसत नाही. मी आपणा सर्वांच्या विचारार्थ एक उदाहरण प्रस्तुत करतोय. आपण ते ध्यान देऊन ऐकावं. पूर्वीच्या काळी महर्षी कंडूंचे पुत्र महान सत्यवादी महर्षी कंडूरींनी एक धर्मविषयक निर्णय दिला होता. आर्तो वा यदि वा दुष्टः परेषां शरणं गतः अरिप्राणानां परित्यज्य रक्षितव्य कृतार्थनम. जरी शत्रूही शरण आला आणि दयेची याचना करू लागला तर त्यालाही निराश नाही करता कामा. शत्रू दुःखी असो वा दुरात्मा, जरी तो विपक्षाला शरण आला तरी निर्मळ मनाच्या श्रेष्ठ पुरुषांनी आपल्या प्राणाचा मोह सोडून त्याचं रक्षण केलं पाहिजे. जर त्यांनी असं केलं नाही तर पापाचे धनी होतील ते. मी आज महर्षी कंडूंच्या त्या यथार्थ आणि उत्तम वचनाचं पालन करणार आहे. हे कपिश्रेष्ठ, हा तर विभीषण आहे. जरी स्वतः रावण शरणागत बनून आला तरी मी माझा निश्चय पूर्ण करीन, त्याला क्षमा करीन. युवराज अंगद, त्यांना आदरपूर्वक आमच्याकडे घेऊन या. जशी आज्ञा प्रभू. हे राक्षसकुल शिरोमणी विभीषणजी, मी वालीपुत्र अंगद
आपल्याला प्रणाम करतो. प्रणाम. मला श्रीराम प्रभूंनी आपल्याला हे सांगायला पाठवलंय की प्रभूंनी आपल्या विनंतीवरून आपल्याशी भेट घ्यायला मान्यता दिली आहे. आता तुम्ही यावं, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. चलावं. जय श्रीराम. जय श्रीराम. यावे. श्रीराम प्रभू आपली वाट पाहत आहेत. धन्यवाद. दुरून पाहुनी उभे जे भ्राता नेत्रामधुनी चैतन्य येता. राम प्रभुची छबी धामा समही राहे अवलोकी एकटक चरणांशी. एकटक चरणांशी. हे नाथ, मी महाराज रावणाचा छोटा भाऊ विभीषण आहे. हे देवतांचे रक्षका, माझ्यात सारे अवगुण आहेत. माझा जन्म राक्षस कुळात झाला आहे. माझं शरीर तामसी वृत्तीचं आहे, ज्याच्यामुळे स्वभावताच मला पापांची जवळीक करावीची वाटते. हे सर्व असल्यानं मी आपल्या दर्शनासही पात्र नाही आहे. तरी ही आपली यशोगाथा ऐकून आपल्याला भेटायला आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. ज्याला आपल्याला शरण येता येईल त्याला जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते. प्रभू, मला महाराज रावणानं अपमानित करून लंकेतून हाकलून दिलं आहे. मी त्यांना अधर्म आणि अनितीपासून वाचवण्यासाठी ह्या गोष्टीवर भर दिला होता की देवी सीतेला सन्मानपूर्वक आपल्याकडे पोचतं करावं आणि लंका व लंकेतील निर्दोष प्रजेला युद्धातील संहारापासून वाचवलं जावं. परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारे ऐकलं नाही. मी माझा मुकुटही त्यांच्या चरणांशी ठेवला होता. त्यांनी त्यालाही लाथ मारून दूर फेकून दिला. आता मी अपमानित आणि दुखावला जाऊन आपला परिवार, घर, संपत्ती सगळं सोडून आपल्याला शरण आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. माझ्यावर राग नका धरू प्रभू. माझं रक्षण करा प्रभू, माझं रक्षण करा. आपण आमच्या शत्रूला सोडून आमच्याकडे आला आहात. आता आपण आमचे मित्र आहात, तेव्हा मित्राचं स्थान ग्रहण करा. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं. मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे लंकेश. लंकेश?
प्रभू, लंकेश तर यावेळी महाराज रावण आहेत. आपण एका शरणार्थीला ही संज्ञा कशी दिलीत? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश आहे. त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत. तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल. युद्धानंतर लंकेच्या प्रजेला एका धर्मपरायण राजाच्या द्वारे सुख आणि शांती देण्याची जबाबदारी जितकी आमची असेल तितकीच आपलीही असेल. तुमच्या प्रजेचं हित तुम्हाहून अधिक इतर कोणाच्या मनात असेल? आणि खरी गोष्ट ही आहे प्रभू, की मी आपल्या मंत्र्यांच्या संमतीने आपल्या शरणार्थ ह्याच आशेने आलो आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेच्या वतीनं आपल्याकडे दयेची भीक मागू. कोण्या एका पाप्याच्या पापामुळं साऱ्या प्रजेला हा दंड भोगावा लागू नये. मित्रा, आम्ही तुझ्या प्रजावत्सलतेची प्रशंसा करतो. आम्ही तुला वचन देतो की आमच्या सेनेचा कोणीही सैनिक लंकेच्या कोणाही निर्दोष नागरिकास इजा नाही करणार. उलट माझी सेना तुमच्या प्रजेचं रक्षणच करेल. आम्ही केवळ त्यांचाच संहार करू जे युद्धाच्या इच्छेनं आमच्या समोर येतील. मी लंका रहिवाशांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण आपल्या सेवकाबरोबर त्या सगळ्यांना निर्भय करून टाकलं. आपल्याहून मोठा दानशूर कोण असू शकेल? प्रभू, हीच दयाबुद्धी कायम ठेवा. मित्रा, तू आमच्याकडे आश्रय मागायला आला आहेस. आम्ही तुला लंकेश म्हटलं आहे. आमच्या बाणाप्रमाणेच आमचे शब्दही अमोघ आहेत, जे खोटे नाही होऊ शकत. रावणानं तुझ्या मुकुटाला लाथ मारून दूर फेकला आहे. त्याच्याऐवजी आम्ही तुला राजमुकुट घालू. महाराज सुग्रीव, तुम्ही समुद्राचं पवित्र जल मागवा. सागरात समस्त तीर्थांच्या पाण्याचा समावेश आहे. आपल्या सेनेच्या समोर त्याच पवित्र जलानं आम्ही लंकेचे भावी नरेश महाराज बिभीषणांचा राज्याभिषेक करू. लक्ष्मण, छावणीमध्ये योग्य प्रबंध केला जावा. होय दादा. विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नमः उक्तिं विधेम. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति. मित्रा, मी जाणतो की तुझी इच्छा नाहीये, परंतु मला शरण येण्याचं आणि माझं दर्शन घेण्याचं फळ अमोघ आहे. आता मी सागराच्या पवित्र जलानं, ज्यात समस्त नद्या
आणि समस्त तीर्थांचं जल समाविष्ट आहे तुझ्यावर अभिषेक करतो. जे दान दिले श्रीरामाने तुलना न ज्याची कशाशी गौरविले प्रभु रामाने बिभीषणास सन्मान. लंकापती महाराज विभीषण, लंकेचं राज्य आपणासाठी कल्याणकारी हो. लंका नरेश महाराज विभीषणांचा, 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 महाराज विभीषणांचा. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस